रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये मोठा संघर्ष उफाळून आल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे। शिवसेना भाजप व रिपाई एका बाजूला तर राष्ट्रवादी एका बाजूला अशी स्थिती निर्माण झाली आहे। अशातच शिवसेनेचे अतिशय प्रतिष्ठा व मानाचे महत्त्वाचे समजले जाणाऱ्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा प्रकाश देसाई यांनी राजीनामा दिलाय। देसाई यांनी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय। आपण पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती प्रकाश देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। दैनंदिन व्यस्त जीवनशैली व दैनंदिन कामातून पक्षाच्या कामास आवश्यक तो वेळ देता येत नसल्याने तसेच पक्षासाठी समाधानकारक काम करता येत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे देसाई यांनी राजीनामा पत्रात म्हटले। पक्ष संघटना वाढीचे कौशल्य, दांडगा जनसंपर्क, वक्तृत्व, कर्तृत्व व प्रभावी नेतृत्व गुण असलेल्या प्रकाश देसाई यांनी संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे। तर देसाई पुढची राजकीय भूमिका काय घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। याच वेळी देसाई यांनी शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे देखील आभार मानले। तसेच राजीनामा देण्यामागे कुणावरही नाराजी नसल्याचे म्हटले। मात्र यावेळी त्यांनी एक खंत व्यक्त करताना काही लोकांनी पक्षात पदे अडवून ठेवली असून पक्षाच्या कामात सुसूत्रता दिसत नसून नेतृत्व गुण व कार्य नसलेल्या व्यक्तींना देखील पदे दिली जात आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने पक्षवाढीसाठी मेहनत घेणारे, काम करणारे पदापासून दूर राहत आहेत। परिणामी पक्ष संघटनेला संघटनात्मक नुकसान सहन करावे लागत असल्याचे ताशेरे देसाई यांनी ओढले। या कारणाने पक्षाचा ऱ्हास होत असल्याने त्यासाठी त्याची कारणे-मीमांसा करावी लागेल, आत्मचिंतन करावे लागेल असे देसाई म्हणाले। जिल्ह्यात पक्षवाढीसाठी पोषक वातावरण असताना सुधागड तालुक्यात शिवसेनेला खीळ बसली असल्याचे देसाईंनी म्हटले असून याची कारणे-मीमांसा होणे गरजेचे असल्याचे देसाई म्हणाले। सर, काय सांगाल, तडकाफडकी आपण शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याचं या ठिकाणी व्हायरल झालेलं आहे। नेमकं काय आहे, राजीनामा कशा संदर्भात दिलाय, नेमकी कारण काय, नाराजी आहे का? अजिबात कुठल्या प्रकारची नाराजी नाही, तडकाफडकी तर अजिबात नाही। जवळजवळ महिना 2 महिना माझं विचारमंथन चालू आहे। या संदर्भामध्ये मी विचार करतोय आणि माझ्या बिझी शेड्यूलमध्ये, माझ्या व्यस्त दिनप्रणालीमध्ये मला संघटनेसाठी वेळ देता येत नाही आहे। किंबहुना जो संपर्क मला वरचे पदाधिकारी, सर्वोच्च पदाधिकारी आणि खालचे पदाधिकारी यांच्यामध्ये जो ज्या प्रकारचा संपर्क मला ठेवायला पाहिजे तो देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे। मला प्रश्न विचारले जातात, आमच्या CM वॉर रूममधून मला प्रश्न येत आहेत, विचारले जातात की हा पदाधिकारी कसा, तो पदाधिकारी कसा आहे, त्याची किती कुवत आहे, त्याच्या मागे किती माणसं आहेत, हे प्रश्न देखील मला विचारले जातात। त्याची जी उत्तर द्यायची आहे ती मी दिलेली आहेत। अगदी सुधागड तालुक्यापासून ते अलिबाग, पेण सगळीकडची उत्तर मी दिलेली आहेत, त्यांना नाही दिलं असं नाही। परंतु जर मीच वेळ देऊ शकत नसेल पक्षासाठी तर मग मला हे एवढं मोठं बलाढ्य पद आहे, संपूर्ण सर्वोच्च पद आहे पक्षाचं। शिवसेनेमध्ये संपर्क प्रमुख हे फार सर्वोच्च पद आहे आणि ते पदावर बसणून नुसतंच ते पदाची जागा अडून ठेवणं हे मला योग्य वाटत नाही। परंतु राजीनामा देताना मी त्यांच्याकडे एक मागणी केलेली आहे की खऱ्या अर्थाने या पदाला न्याय देईल असाच माणूस असावा, तो वेल एज्युकेटेड असावा, नंबर 1। नंबर 2, त्याच्याकडे वक्तृत्व असावं, त्याच्याकडे दातृत्व असावं, त्याच्याकडे नेतृत्व असावं, त्याची प्रतिमा समाजामध्ये फार चांगली असावी, जो सर्वसामान्य समाजाला बरोबर घेऊन जाण्याची त्याची ताकद असावी, सर्वसामान्य लोकांसाठी तो कधी धावून जाऊ शकेल, त्यांना उपयोगी पडेल, त्यांना योगदान देईल, त्यांच्या दररोजच्या सुखदुःखामध्ये सामील होईल असं नेतृत्व या पदावर बसावं। भविष्यात आपली राजकीय वाटचाल काय असेल? सध्या तरी याबद्दल कुठल्याही प्रकारचा निर्णय मी घेतलेला नाही। आज माझ्या संपर्कामध्ये बरेचशा पक्षाचे नेतेमंडळी आहेत। बऱ्याचशा पक्षाच्या नेतेमंडळांनी मला आग्रह केलेला आहे। तसं तर मी अजातशत्रू माणूस आहे। माझा कुठल्याही पक्षाचा कुठल्या प्रकारचा संघर्ष नव्हता, व्यक्तिगत संघर्ष कोणाशीच नव्हता। मी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांकडे प्रतिस्पर्धी म्हणून बघितलं, कधी वैरी म्हणून कधी बघितलं नव्हतं। अश्लाघ्य भाषेत कुठल्या प्रकारची टीका कधी कोणावर केली नव्हती। त्यामुळे माझे सगळ्याचे संबंध अतिशय चांगले आहेत। त्यामुळे माझ्याबद्दल लोकांना कुतूहल आहे, ते पूर्वीही होतं, 10-12 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, आजही तसंच आहे ते। आणि अजून तरी मी कुठल्या प्रकारचा निर्णय घेतला नाही, पण जर समजा घेतलाच भविष्यामध्ये तर नक्की तुम्हाला कळवीन। पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना डावलून ज्या आदिती तटकरेंना दिलंय, कसं बघताय?
शिवसैनिक म्हणून सांगाल, मला विचाराल तर भरतशेठ गोगावलेंना यावेळेला न्याय मिळाला पाहिजे होता. त्याला कारण असं होतं की फार मोठं योगदान त्या माणसाचं आहे, फार ज्येष्ठ माणूस आहे, राजकारणामध्ये फार मोठे हयात त्यांनी घालवलेली आहे आणि संघटनेच्या वाढीमागे फार मोठं त्यांचं योगदान आहे. त्यामुळे भरतशेठ गोगावलेंना यावेळेला पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे होतं, या मताचा मी आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील तिन्ही, शिवसेनेचे आमचे तिन्ही आमदार असतील, सन्माननीय महेंद्रशेठ दळवे असतील, महेंद्र थोरवे असतील, या सगळ्यांचं एकमुखी निर्णय होता की भरतशेठ गोगावलेंना यावेळेला पालकमंत्रीपद मिळावं. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.